केलेले हे वाटण ज्या वाटण्यासाठी मी वापरलं आहे खोबरं, लसूण, टोमॅटो, धणे आणि लाल मिरची पावडर आणि हळद. आता तेल तापलेलं आहे आणि त्याच्यात मी हे वाटणाचा तडका देत आहे. वाटण टाकलं आहे तेलामध्ये आणि ते चांगलं एकजीव करायचं. आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं वाटण घ्यायचं कालवण बनवण्यासाठी आणि ते चांगलं मिक्स करायचं. मिक्स करून झालं की मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घेऊन जे आहे लागलेलं ते पाणी टाकून परत एकदा एकजीव करायचं. पुन्हा 1 चमचा फिरवायचा. त्याच्यात कोकमं टाकायची. 5-6 कोकमं टाकून झाली का मीठ टाकायचं. चवीनुसार मीठ टाकायचं आणि चांगला एक कड काढायचा आणि मग मच्छी टाकायची. मच्छी मी आज हलव्याची मच्छी आणली आहे. मच्छी सोडली का पुन्हा एक चांगला कड काढायचा आणि थोडं वाटण कमी वाटलं म्हणून मी पुन्हा त्याच्यात थोडं वाटण टाकलं घट्टपणा येण्यासाठी. घट्टपणा येण्यासाठी मी वाटण टाकलं. आता पुन्हा चांगला कड काढायचा. थोडंसं पाणी टाकलं मी त्यात, मला थोडं घट्ट वाटलं म्हणून. तोपर्यंत मी एक साईडला फिश फ्रायची तयारी करून घेते. मी पॅन दुसऱ्या साईडला ठेवला कड काढण्यासाठी मच्छीला. आता मच्छी त्याच्यात टाकली आणि चांगला एक कड काढला का मच्छी झाली. एक साईडला मी तेल तापत ठेवलं आहे फिश फ्रायसाठी. फिश फ्राय करण्यासाठी मी फिशला लाल मसाला, मालवणी मसाला, हळद, आलं लसूणची पेस्ट, लिंबू हे लावून मॅरिनेट केलेलं आहे. इथे कालवणाला कड येतो. इकडे फिश फ्रायसाठी मी तेल तापत ठेवलं होतं. ते तेल आता चांगलं कडकडीत तापलेलं आहे आणि त्याच्यात मी हलव्याची मच्छी फ्राय करायला ठेवली. फिश फ्राय करण्यासाठी रवा, तांदळाचं पीठ, लाल तिखट, हळद हे त्या मिश्रणामध्ये टाकलं होतं. आता मी 2 तुकडे हलव्याचे आणि 2 पापलेट फ्राय करत ठेवलेत. फिश फ्राय होत आहे तोपर्यंत एक साईडला कालवणही होते. आता फिश मी फ्राय करते. एक बाजू झाल्यावर मी दुसरी बाजू उलटते. आता दुसरं मी पापलेट
पॅनमध्ये टाकते. तोपर्यंत राहिलेली जी मच्छी होती ती मी एका बाउलमध्ये काढून ठेवते. इकडे मी मच्छी उलटते आहे. एक बाजूने मच्छी उलटत आहे. अशा प्रकारे एक बाजू झाली का दुसरी बाजू उलटायची मच्छीची. इथे कालवणाला चांगला कड आला आहे. मच्छी चांगली शिजली आहे आणि रशालाही चांगला कलर आहे, लाल भडक. आणि इथे फिशही फ्राय होऊन झाले आहेत. तेही मी उलटत आहे. अशा प्रकारे फिश फ्रायसाठी मी तांदळाचं पीठ, रवा आणि हे लावायला घेतलं होतं. आता फिश फ्राय झाल्या आहेत आणि मी गॅस बंद करत आहे.